मित्रांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक लहान मुलगा आपल्या वडिलांना नेहमी म्हणत असतो, "बाबा आपल्याकडे काहीच नाही हो. आपल्याकडे पैसा नाही आहे, सोनं नाही आहे, मोठा बंगला नाही आहे, गाडी नाही आहे." बऱ्याच वेळा म्हणतो बाबांना. मग एकदा त्याचे वडील त्याला जवळ घेतात, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. ते म्हणतात, "बाळा, तू कधी विचार केला का तुझ्याकडे ऑलरेडी किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तू किती श्रीमंत आहेस?" त्यावर तो विचार करतो की बाबा असं कसं काय बोलतायत? काय बोलतात नक्की त्याला कळत नाही. ते म्हणतात, "बाळा तुझ्याकडे हात आहेत, पाय आहेत. ज्या हातामुळे तू काम करतो, पायामुळे तू चालतो, डोळ्यामुळे हे सुंदर जग बघतो. यातली एक गोष्ट जर तुझ्याकडे नसेल, तर काय होईल? कधी विचार केलास?" तो मुलगा म्हणतो, "नाही, मी असा नाही विचार केला कधी. करून बघ. जर एखाद्या दिवशी तू झोपेतून उठला आणि तुझे डोळेच उघडले नाही तर, तुझ्या हातांची हालचालच झाली नाही तर, तू बेडवरून खाली उतरूच शकला नाही तर, काही क्षण तो डोळा बंद कर आणि विचार कर." त्यावेळेस तो मुलगा डोळे बंद करतो, काही क्षण विचार करतो आणि त्याला असं फील होतं की अरे आपल्याकडे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यातली एक जर गोष्ट आपल्याकडे नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि तुला ते रिअलाईज होतं की आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग तेच त्याला वडील सांगतात की बाळा जे आपल्याकडं आहे ना, त्याचं आपण भगवंताकडे आभार मानायला शिकलं पाहिजे. आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. आपण ऑलरेडी खूप श्रीमंत आहोत आणि त्यातच आपण समाधान मानलं पाहिजे.